नमस्कार मंडळी. काय म्हणताय? निघालो राहिलेलं शॉपिंग पूर्ण करायला पोरासोबत. आज आमचा एक खेळाडू कमी आहे. आमच्या मॅडम गेलेत ऑफिसला, त्यामुळं आम्ही दोघंच निघालो. पोराला म्हणलं तू हो पुढं आणि गाडी क्लीन करून घे. बरेच दिवस झालं काढली नाही, धूळ खात पडली. आमचे राऊत साहेब त्याला म्हणू लागले, अरे एकच कशाला, सुट्टी आहे तर सगळ्या गाड्या क्लीन करून घे. पण वेळ नसल्यामुळं त्यांना म्हणलं राहिलेली कामं आल्यावर करू. आणि मग काय, मारला स्टार्टर आणि वाटेत आमच्या सोसायटीतल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि निघालो पुढं निघालो. आम्हाला भेटले आमचे सिक्युरिटी काका. त्यांनी केला हात, त्यांना बोललं राम राम काका आणि निघालो पुढं. मग परत पेट्रोलची लेवल चेक केली होती. पेट्रोल कमी असल्यामुळं गाडी नेली पहिला पेट्रोल पंपावर आणि भरलं पेट्रोल. आता झालं असं, जाता जाता म्हणलं वाटेत असणाऱ्या आमच्या साईटला विजिट करावं. काम कुठवर आलंय, किती स्पीडनी चालू आहे हे कळतं. मंडळी, तुम्हाला साईटचा व्हिडिओ सेपरेट टाकेन. साईट विजिट झाल्यावर पुढे निघालो आणि वाटेत आम्हाला शंभू महाराजांच्या भव्य आणि दिव्य अशा प्रतिमेचे दर्शन झाले. मग काय, महाराजांच्या प्रतिमेला मुजरा केल्याशिवाय राहवले नाही. ही प्रतिमा कुठे आहे आणि याचे लोकेशन काय आहे सर्वांनी कमेंटमध्ये सांगा. आपल्याला आवडत्या वस्तू समोर दिसल्या की पाहतच राहावं वाटतं. आम्ही पण तेच केलं. आपल्याला जिथे शॉपिंग करायची होती ते ठिकाण जवळ आले होते. सांगा बर, आम्ही कुठे जाणार असो? थांबा जरा, तुम्हाला दिसेलच. दिसलं का? आपण निघालो आहो एल्प्रो सिटी मॉलला. पाहू म्हणलं मॉलमध्ये काय काय विकलं जातं आणि काय काय रेट असतात. मग काय, एंट्रीच्या पॉइंटलाच परत या रॉयल एनफिल्डच्या गाड्या दिसल्या. म्हणतात ना, ज्या गोष्टी तुम्हाला दिवसातून परत परत दिसतात त्या तुमच्या लवकरच आयुष्यात येणार असतात, असं संकेत असतो. बघू आता वाट कधी येतात या गाड्या आमच्या आयुष्यात. आत्ता म्हणलं ज्या कामासाठी आलोय ते काम करावं, पण आतमध्ये एंट्री केल्यानंतर हा देखावा सर्वांचंच लक्ष वेधून घेत होता. मग काय, आम्हाला पण राहवलं नाही. आम्ही घुसलो आतमध्ये आणि केला व्हिडिओ शूट. मंडळी, हा जो देखावा आहे तो स्पेशली लहान मुलांसाठी आहे आणि याचं नाव आहे आईसलँड. तर तुम्ही पण विजिट केल्यावर हा देखावा नक्की पहा. मग काय, आता आम्हाला आमच्या शॉपिंगचे ठिकाण ठरवायचे होते. तिथं गेल्यानंतर इतके शॉप दिसत होते की विचारू नका. पण आता आमचं बजेट बघून आम्हाला एंट्री करणं गरजेचं होतं. आम्ही ठरवून आलो होतो आम्हाला कुठं जायचंय आणि शोधू लागलो की कुठं दिसना नाव. आम्ही आज ठरवून आलो होतो, म्हणलं आजचा दिवस वाया नाही घालवायचा. वुडलँड, शॉपर स्टॉप्स, स्केचर्स असे बरेच वेगवेगळे शॉप दिसत होते, पण जे आम्हाला पाहिजे होतं ते शॉप काही सापडना. आम्हाला हा स्टॉल दिसला जिथे तो माणूस मसाला विकत होता. शेवटी चालत असताना आमची नजर अचानक आम्हाला जिथे जायचं होतं त्या ठिकाणावर पडली आणि घुसलो आतमध्ये. चालू केली शोध मोहीम. सगळीकडं मोठ्यांचेच कपडे दिसू लागले. आता म्हणलं कुणाला तरी विचारावं इथं. आमच्या सोहमला म्हणलं ते सेल्स गर्ल्स किंवा बॉयज असतात इथं, त्यांना शोध, आपण विचारू आणि डायरेक्ट तुझ्या कपड्याच्या ठिकाणी जाऊया. या मॅडम भेटल्या, यांना म्हणलं लहान मुलांचे कपडे कुठे. त्यांनी दाखवला एका कोपऱ्याचा हात. मग काय, निघालो पुढं शोधत. मंडळी,
कपड्याची व्हरायटी खूप होती इथं, पण व्हरायटी बघून फायदा नव्हता. रेट पण बघणं गरजेचं होतं ना आम्हाला आमच्या बजेटनुसार. आम्ही ऐकलं होतं की जरा इथं रेट इतर शॉपच्या मानाने कमी असतात, म्हणून आलो. शेवटी पोचलो त्याच्या कपड्याच्या ठिकाणी. त्याला म्हणलं कर चॉईस. हा आवडला होता, ट्राय केला, पण पोरग चिडलं ना माझ्यावर. म्हणला शर्ट किती डगळा आहे, हा कुठं चालणार आहे. म्हणलं ठीक आहे बाबा, बघ म्हणलं तुझं तू ठरव काय करायचंय. निघालो तिथून बाहेर. म्हणलं दुसऱ्या व्हरायटी बघू. लहान मुलांच्या कपड्याच्या व्हरायटी कमी होत्या. आम्ही आहे त्याच्यातून सिलेक्शन चालू केले. हा एक शर्ट लय आवडला. 2-4 कपडे शोधून घेतले आणि घालून बॅगेत गेलो ट्रायलला. हा शर्ट फायनल केला. आणि दुसरा अजून एक जो होता तो पण लय भारी होता. हा बघा, पण हा पण काळा तो पण काळा. म्हणलं एकच ठेव. आवडले तर दोन्ही होते, पण काळे नको म्हणलं. ट्रायल करून होईपर्यंत मी एक पोज घेऊन फोटो काढला. मोह काय आवरला नाही. याला एकापेक्षा एक कपडे दिले होते, पण ते सगळे काळेच भेटत होते. काळा सोडून कलरच भेटना. हे बघा, हा एक होडीमधला टी शर्ट होता. हा पण भारी होता, पण काय ते पोरग डगळ 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 म्हणून बरेच कपडे रिटर्न केले. आत्ता काय लागला की माझ्या मागे, पप्पा तुम्ही पण काहीतरी घ्या. मी म्हणलं अरे बाबा माझं शॉपिंग झालंय, पण कसलं ऐकतोय. म्हणलं चला. त्याच्या हट्टापुढं माझी काही चालली नाही. मी पण घेतल्या ट्रायल पटापटा. शूजचे रेट बघून माझे डोळेच फिरले बघा. पण काय घातल्यानंतर इतकं भारी वाटत होतं सांगू तुम्हाला. कसं आहे मंडळी, रेट म्हणलं जास्त की क्वालिटी एक नंबर. आणि क्वालिटी नसली की रेट बघा तुम्हाला बार्गेनिंग मध्ये मिळतो. झालं बिलिंग, निघालो पुढे. आम्हाला हे 2 कोपन दिले आणि काय शॉपिंग झाली. म्हणलं चला आता इथून बाहेर पडू. बाहेर पडलो. थोडस म्हणलं फिरून मस्तपैकी मॉल पाहून घ्यावं. मॉलच्या जिन्यातून उतरताना भीतीच वाटत होती बघा. सवय नाही व आपल्याला. कुठं पाय गेला, कशात काय झालं तर काय करायचं. मग जाताना परत एकदा तिथं गेलो आणि मन भरून गाडीवर बसून घेतलं. मग म्हणलं चला आता बाहेर निघू. बाहेर जाता जाता ही शॉप्स पाहून घेतली. काय भारी वाटलं मला सांगतो तुम्हाला. बाहेर पडलो तर बाहेर पण ही छोटे छोटे स्टॉल होते तिथं. ज्यांचं बजेट आत नाही बसत त्यांनी बाहेर पण शॉपिंग करू शकता. बरोबर एक्झिटच्या पॉइंटलाच हे स्टॉल आहेत बघा. हे स्टॉल पण रेट पण तुम्हाला इथं एकदम बजेटमध्ये मिळणार. हे बघा, हे कपड्यांचे स्टॉल, परत अजून टॉयचे स्टॉल, बऱ्याच वस्तू मिळतात बघा इथं. काही टेन्शन घ्यायची गरजच नाही. मॉलमध्ये फिरून यायचं आणि इथं शॉपिंग करायची. इथं कसं तुम्हाला फूडचे पण स्टॉल आहेत बरं का, आणि मुलांसाठी ॲडव्हेंचर गेम पण ठेवलेले आहेत. आतल्यापेक्षा इथं भारी वाटलं बघा तुम्हाला सांगतो. आणि बजेटमध्ये वाटत होतं सगळं. मग काय आता आज शॉपिंग झाली होती. म्हणलं थोडी इथं फिरून माहिती घेऊ काय आहे काय नाही. शॉपिंगला पूर्ण विराम देऊन निघालो घरला. चला तर मग परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये काहीतरी वेगळा विषय घेऊन.